आज पत्रकार परिषद घेण्याचं कारण हे आहे की भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातील सरकारला आणि नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान म्हणून केलेल्या नेतृत्वाला 7 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आज पूर्ण झालेली आहे. या 7 वर्षाचा लेखाजोखा मांडत असताना ज्या काही गोष्टी आज निदर्शनाला येत आहेत तो सगळं देश पाहतो आहे. तर जी मोठी मोठी आश्वासनं देऊन भारतीय जनता पक्षाने आणि नरेंद्र मोदी यांनी ही सत्ता हस्तगत केल्यानंतर 7 वर्षांनी काय परिस्थिती आहे आणि म्हणून मला मुद्दाम अवगत करायचं आहे आणि सगळ्यांना आहे ती वस्तुस्थिती या निमित्तानं सांगायची. आणि ज्यावेळेस ते सरकार करता 14 साली ज्यावेळेस त्यांचा प्रचार सुरू होता त्यावेळेस तरुणांना 2 कोटी रोजगार देऊ हे त्यांचं आश्वासन होतं. प्रत्येकाला 15 लाख रुपये खात्यावर टाकू हे त्यांचं आश्वासन होतं. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू हे त्यांचं आश्वासन होतं. काळा पैसा भारतात आणणार आणि 100 दिवसामध्ये महागाई कमी करणार हे त्यांचं आश्वासन होतं. आपण हे त्यांचं 7 वर्षानंतर पाहिलं तर यातलं कोणतंही आश्वासन त्यांनी पूर्ण केलेलं नाही. 100 दिवसात महागाई कमी करू म्हणणाऱ्यांचं आता 100 रुपये पेट्रोलच्या दरानं पार केलेले आहे. सेंचुरी मारली पेट्रोलने. 90 रुपये डिझेलचे सुद्धा झालेले आहेत आणि LPG गॅस सुद्धा 900 रुपयाला जाऊन पोहोचलेला आहे. त्यावेळेस एखादा रुपया वाढल्यानंतर आंदोलन करणारे रस्त्यावर येणारे भारतीय जनता पक्षाचे पुढारी आणि कार्यकर्ते आता कुठे लपून बसले यांचा शोध घेणं आवश्यक आहे असं मला वाटतं. 7 वर्षामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या पण आपल्याकडे मात्र कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या नाही. त्या वाढतच, आपल्या पक्क्या तेलाच्या किमती कमी झाल्या नाही, ते वाढत राहिल्या आणि सर्वसामान्याच्या खिशातून पैसा काढला गेला आणि पर्यायानं महागाई वाढवण्याचं काम, संपूर्ण महागाई वाढवण्याचं त्यातून घडलेलं आहे हे नाकारता येत नाही. एकंदर संपूर्णपणे जगामध्ये पाहिलं तर अलीकडच्या कालखंडामध्ये सगळ्या देशांनी कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यानंतर किमती कमी केलेल्या आपल्याला दिसत आहेत. अमेरिकेनं 7.5%, ब्राझीलनं 20%, चीननं सुद्धा 1% या किमती कमी केलेल्या आहे. आपल्याकडे मात्र वाढ, सातत्यानं वाढ सुरू आहे. खाद्यतेलाच्या किमती किती पर्यंत पोहोचल्यात? ज्यादा जे खाद्यतेल 60 रुपये लिटर होतं, आज ते 200 रुपये, 180 ते 200 रुपये लिटर पर्यंत जाऊन पोहोचलंय. आणि सर्वसामान्याचं जे बजेट होतं घराचं चालवण्याचं ते कोलमडून टाकण्याचं काम त्यामुळे सुद्धा झालेलं आहे. एकंदर शेतकऱ्याच्या साहित्य जर पाहिलं, खताच्या किमती मध्यंतरी प्रचंड वाढवल्या गेल्या, बियाणाच्या किमती वाढलेल्या आहेत, पेस्टिसाइडच्या किमती वाढवलेल्या आहेत, सगळ्यावर लागणारा GSTचा भार खूप मोठा आहे. त्याच्यातून शेतकऱ्याला शेती कसणं सुद्धा अवघड झालेलं आहे. नोटाबंदी हा अयशस्वी प्रयोग झाला आणि अर्थव्यवस्थेवर खूप गंभीर परिणाम त्याचे झाले. त्यानंतर GST केली गेली, GSTचा सुद्धा भार शेवटी सर्वसामान्य माणसावर आला. आणि जे काही UPAच्या कालखंडामध्ये आदरणीय सोनेजींच्या नेतृत्वाखाली, डॉक्टर मनमोहन सिंगजींच्या नेतृत्वाखाली अनेक विषय अत्यंत चांगल्या रीतीने सोडवले होते. अर्थव्यवस्था सक्षम ठेवली होती. जगात मंदी होती परंतु भारतात नाही हे जगानं मान्य केलं होतं. ही सगळी परिस्थिती बदलून गेलेली आपल्या सगळ्यांना दिसते आहे. आज पाहतो आहे आपण की कामगार कायद्यामध्ये बदल केले गेले. 3 कायदे केले गेले. कामगार कायदे जे 1946 मध्ये
स्वतः पंडित जवाहरलालजी नेहरू यांनी आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुढाऱ्याने एक बेसिक कामगार कायदे तयार केले गेले होते. त्यानंतर आपल्या सर्व चळवळी, कामगारांच्या चळवळी झाल्या, त्याच्यामधून आणखी कामगार आणि सर्वसामान्याला हक्क देण्याचे कायदे केले गेले. हे सगळे कायदे एका फटकऱ्यामध्ये लोकसभेत आणि राज्यसभेमध्ये संपवले गेले आणि आता मात्र कामगार कायद्याऐवजी मालकाला आधार देणारे, त्यांना ताकद देणारे असे कायदे निर्माण केले गेले. हे सुद्धा या निमित्तानं मी आपल्या निदर्शनाला आणून देत आहे. शेतकऱ्याचं आंदोलन झाले 6 महिने आंदोलन सुरू आहे. लाखोनं हजारोनं शेतकरी दिल्लीला वेढा टाकून बसलेले आहेत. शेतकऱ्याचे 3 काळे कायदे असा उल्लेख ज्याचा होत असतो, त्या काळे कायद्यांच्या बाबतीमध्ये पंतप्रधान महोदयांनी साधी दखल सुद्धा घेतलेली नाही. त्या शेतकऱ्यांची अवहेलना केली गेली, त्या आंदोलनाची दखल घेतली नाही, त्या शेतकऱ्यांची अवहेलना केली गेली. त्यांच्या रस्त्यामध्ये खिळे ठोकणे असेल, त्यांच्यावर पाण्याचा, थंडीमध्ये पाण्याचा मारा करणे असेल, अशा पद्धतीनं ते आंदोलन दडपण्याचा प्रयत्न हा केला गेला. आजही ते आंदोलन सुरू आहे 6 महिन्यानंतर. परंतु नेमकं त्यांची काय इच्छा आहे त्या शेतकऱ्यांची हे समजून घ्यायला पंतप्रधानांना वेळ नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि देश चाललाय तो एका माणसाच्या हुकमानं चाललाय, ते पंतप्रधानांच्या हुकमानं चालतो असं म्हटल्यानंतर याला जबाबदार सुद्धा भारतीय जनता पक्ष आणि हे पंतप्रधान आहेत. आणखी एका गोष्टीचा उल्लेख मला या निमित्तानं केला पाहिजे. ज्या पद्धतीनं त्यांनी शेतकरी आंदोलन हाताळलं त्यामध्ये एक शेतकऱ्याची अवहेलना आहे आणि बेफिकिरी आहे. कोणी करीत असेल आंदोलन करू द्या, काय फरक पडत नाही, पोलीस दल पाहून घेईल, या पद्धतीची बेफिकिरी केंद्र सरकारमध्ये आपल्याला दिसते. आणि तशाच प्रकारची बेफिकिरी आपल्याला दिसली त्या कोरोनाच्या संकटामध्ये माननीय पंतप्रधान महोदयांकडून. कोरोनाचं संकट येणार हे स्वतः माननीय राहुलजींनी खूप लवकर सांगितलं होतं, काळजी घ्या हे सांगितलं होतं, परंतु दखल घेतली नाही. उलटा ट्रम्पच्या स्वागताकरता लाखोचा मेळावा भरवण्यात आला. परदेशातून येणाऱ्या प्रवासी या बाबतीत जे केंद्राने निर्णय घ्यायला पाहिजे ते घेतले गेले नाही आणि कोरोनाच्या पहिली लाटेमध्ये ते संकट वाढून गेलं आणि ते देशभर पसरलं. त्यानंतर कोरोनाच्या दुसऱ्या ती जेव्हा कमी होत होतं त्यावेळेस आता कोरोनाचं संकट संपलंय. थाळ्या वाजवणं, दिवे लावणं हे काय कोरोनाच्या विरोधाचा उपाय नाही, पण तो करण्यास सांगण्यात आला. कोरोनाची लाट ओसरत असताना एक बेफिकिरी दाखवण्यात आली आणि त्यामध्ये सांगितलं कोरोनाचं आता संकट संपलेलं आहे आणि आपलं जे लसीचं उत्पादन होतं कोरोना विरुद्धचं ते लसा बाहेर देण्यामध्ये आणि आपली स्वतःची प्रतिमा मोठी करण्यामध्ये आणि जागतिक पातळीला मी कसा आहे हे दाखवण्याच्या प्रयत्नामध्ये त्या लस परदेशामध्ये देण्याचा एक वेगळा अंकारातून देण्याचा एक प्रयत्न झाला. कोरोनाचं संकट पुन्हा वाढण्यामध्ये जे काही कारण आहेत त्यामध्ये ही बेफिकिरी त्यांची आहेच. त्यांचे वक्तव्य आहे तसे की आता कोरोनाच्या संकटाला आपण पार केलेले. यानंतर घडलं ते आपण पाहतोय. निवडणुका लावल्या गेल्या, निवडणुकीचे मेळावे घेतले गेले. एवढंच नाही तर मोठाले धार्मिक मेळावे हे सुद्धा करण्यात आले. पर्यायानं कोरोनाचं संकट जे होतं ते संपूर्ण देशामध्ये पसरण्यास ते कारणीभूत झालेलं आहे. आणि त्यानंतर सुद्धा पंतप्रधान महोदयांचं सगळे वक्तव्य पाहिले किंवा त्यांची जे टीव्ही चॅनलवर होणारे त्यांची भाषणं पाहिली तर आपल्या लक्षात येईल की ते कोणत्याही पद्धतीनं त्या बाबतीत गंभीर नाही. आणि ह्या सगळ्या याच्यातून हे संकट गंभीर झाल्यानंतर सुद्धा ते बेफिकिरीने होतं. शेतकऱ्याचं आंदोलन पोलिसांनी दाबून टाकलं आणि कोरोना आरोग्य खातं पाहून घेईल इतक्या बेफिकिरीनं त्यांचं स्वतःचं वागणं ते नाकारता येत नाही. ज्या पद्धतीने ते मेळावे करत होते
आणि मेळावे केल्यानंतर येत होते आणि दिल्लीमध्ये पुन्हा सांगत होते की कोरोनामध्ये कोणती काळजी घ्यायची. या सगळ्या बाबी त्यांच्या पाहिल्या तर अत्यंत कोरोनाचं संकट हाताळण्यामध्ये स्वतः पंतप्रधान मोदीजी आणि त्यांचं सरकार पूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे. जे काही आज घडतंय त्याला जबाबदार हे सरकार भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे. 1 मे पासून लसीचा महोत्सव पंतप्रधान महोदयांनी जाहीर केला. लस घेण्याचा महोत्सव संपूर्ण देशामध्ये करावायचा आहे असं त्यांनी सांगितलं. आणि हा लसीचा महोत्सव जो आहे, ज्यावेळेस आपल्याकडे लस नाही त्यावेळेस लसीचा महोत्सव करायचा. कोणतीच लस उपलब्ध नाही. 45च्या वरची जबाबदारी त्यांनी घेतली, तिच्याकरता पुरेसा लसीचा डोस नाही. अशा वेळेस जाहीर केला गेला महोत्सव आणि 18 ते 44 ला सुद्धा लस आता देण्याची सुरुवात करायची 1 तारखेपासून. महोत्सव झालाच नाही कारण लसच नव्हती. पंतप्रधान महोदय कोणत्या आधारावर महोत्सव जाहीर करीत होते, कोणता आधार होता त्यांच्या वक्तव्याला? देशाचा प्रमुख ज्यावेळेस जाहीर करतोय की महोत्सव करायचा त्यावेळेस त्यांची तयारी काय होती? तयारी कोणतीच नव्हती. म्हणजे पूर्णपणे बेफिकिरीनं सगळं त्यांचं वागणं आपल्याला जाणीवपूर्वक दिसतं आहे. लशीचा ऍप तयार केला गेला तो केंद्र सरकारचा. रेमडेसिवीर त्यांच्या स्वतःचा कंट्रोल घेतला. ऑक्सिजनचे कंट्रोल घेतले. सगळ्यामध्ये सावळा गोंधळ घातला. आणि परिणामतः एक गोष्ट आपल्याला दिसते की देशामध्ये कोरोनाचं संकट वाढत असताना अनेक राज्यांमध्ये मृत्यूचं प्रमाण वाढलं. आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर ते वाढलं की गंगेच्या पात्रामध्ये अनेकांचे शव वाहत असताना दिसायला लागले. गंगेच्या पात्राच्या वाळूमध्ये अनेक झाकलेले माणसांचे मृतदेह वाऱ्यानं वाळू उडून जात होती आणि उघडे पडत होते. या सगळ्याला जबाबदार कोण हा प्रश्न आहे. आणि या सगळ्याला जबाबदार केंद्र सरकार आहे, भारतीय जनता पक्ष आहे, यांनी कोरोनाचं संकट बिलकुल चांगल्या पद्धतीने हाताळलेलं नाही. ही वस्तुस्थिती आहे आणि ते सर्वांनी मान्य करावी अशा प्रकारचे पुरावे त्याच्यामध्ये आहेत. आणि म्हणून एकंदर हे 7 वर्ष देशाचा विकास दर घटलाय, अर्थव्यवस्था खराब झालेली आहे, तरुणांना रोजगार मिळण्याऐवजी रोजगार गेलेला आहे. या सगळ्या गोष्टीला जबाबदार, या देशाच्या हलाखीच्या परिस्थितीत जबाबदार आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर जे देशाची ज्या पद्धतीनं चिथू झालेली आहे याला सगळ्याला जबाबदार भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आहेत, हे मला स्पष्टपणे या निमित्तानं सांगायचं आहे. आणि त्यांच्या या 7 वर्षाच्या कारभाराचा मी या निमित्तानं काँग्रेस पक्ष पूर्णपणे देशामध्ये आज निषेध करतोय त्यांच्या 7 वर्षाच्या कारभाराचा. परंतु सर्वसामान्य माणसाने सुद्धा निषेध करावं अशाच प्रकारचा आजचा हा दिवस आहे. त्यांचे 7 वर्ष पूर्ण करीत असताना हे मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो. पेट्रोल दरवाढीवर आंदोलन करण्यात आलेलं आहे. तुम्ही महसूल मंत्री आहात, तर राज्य शासन काही लोकांना किंवा सामान्य नागरिकांना काही दर कमी करून याच्यामध्ये जर आपण पाहिलं अर्थ संकल्प याच्यामध्ये पाहिला आणि आपण जो त्याच्यातला भार त्याच्यातून भार नागरिकांवर टाकतो तो अत्यंत कमी आहे. प्रामुख्यानं जो भार टाकला जातोय तो केंद्र सरकारचा आहे आणि केंद्र सरकारने यामध्ये निर्णय घेणं आवश्यक. कच्च्या तेलाच्या किमती कमी होत असताना वाढतं याच्यावरच आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे. दुसरा प्रश्न होता की नाना पटोले असो किंवा नितीन राऊत असो यांचे काही निधनाचे येत आहे, जे पदोन्नतीचं आरक्षण होतं, त्यामुळे आघाडी सरकार अडचणीत येत आहे. आघाडी सरकार बिलकुल अडचणीत नाही. काही जे प्रश्न तयार होत असतात ते एका पक्षाचं सरकार असलं तरी अंतर्गत प्रश्न असतात, ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आम्ही 3 पक्षाचं आहोत, अत्यंत यशस्वी रीतीने चालवत आहोत. काही जे प्रश्न होतात ते चर्चेनं सुटतील. तेव्हा हे मला आत्ता समजलं. कारवाई जर असं काही चुकीचं घडत असेल तर कारवाई होईल, त्याची काळजी करण्याचं कारण. काय वाटतं तुम्हाला याच्यामध्ये सत्य असेल? 12 जणांची त्याच्यामध्ये नाव परिवहन मंत्र्यांचा सहभाग.
एक लक्षात घ्या, आता काही लोकांची एक पद्धत झाली की खोटे आरोप करायचे, त्याच्या पाठीशी काही राजकीय हेतू त्यामध्ये असतात, या मताचा स्पष्टपणे मी आहे. शहानिशा होईल तर लक्षात येईल की काही त्यामध्ये नाही. महाविकास आघाडी सरकारला अडचणीत आणण्याचे अनेक प्रयोग हे सुरू आहेत, त्याचा तो एक भाग असू शकतो. तुम्ही त्या आता त्यांनी केलेले जे सर्वे आहे त्याच्यावर स्वतंत्र बोलण्याचा विषय आहे, परंतु सर्वेला मुद्दे कोणते दिले असं आहे की मुद्दा असा द्यावा की पंतप्रधानांनी मोदींनी शेतकऱ्याचं आंदोलन कसं हाताळलं. इथं आता विचारा सगळ्या, पंतप्रधान मोदींनी कोरोनाचं संकट कसं हाताळलं. तुम्ही प्रश्न काय विचारता याच्यावर उत्तर असतं, त्याच्यावर मार्क द्यायला लागले तर थोडे मार्क चुकीचेच येतील. माझं मत असं आहे की पूर्ण अपयशी अशा प्रकारचं हे सरकार आहे, नरेंद्र मोदीजी आहेत. आणि मला खात्री आहे की राहुलजी एक अत्यंत सक्षम नेतृत्व म्हणून आहे आणि ते पुढच्या काळात सिद्ध होईल. राज्य सरकारच्या दुटप्पी भूमिकेविरोधात भाजप राज्यभर आंदोलन करणार आहे का? दुटप्पी भूमिका कसली? काही वेगवेगळे आरोप करतायत की राज्य सरकार ही दुटप्पी भूमिका मांडत आहे. मला असं वाटतं की दुटप्पी भूमिका राज्य सरकारची तर बिलकुल नाही. राज्य सरकारनं कोरोनाचं संकट ज्या पद्धतीने हाताळलं त्याचं कौतुक हे देशामध्ये नाही, WHO सुद्धा केलेलं आहे. पारदर्शकतेनं आम्ही हाताळलेलं आहे. अत्यंत चांगल्या पद्धतीनं पेशंटची व्यवस्था चांगल्या पद्धतीने केली आहे, औषध व्यवस्था चांगल्या पद्धतीची आहे. हे आणि तुम्ही पाहिलं असेल की या सगळ्या मृत्यू होणाऱ्यांच्या हे असेल, या सगळ्या गोष्टी इतक्या चांगल्या पद्धतीने आपण पाहतो. ज्यावेळेस नदीतून प्रत वाहत आहेत आणि तो भारतीय जनता पक्ष त्यांच्या राज्य जिथं आहे ते नदीतून प्रत वाहत आहेत, वाळूतून प्रत उघडे पडलेत आणि ते आरोप काँग्रेस इथं आमच्यावर करतायत, आघाडी सरकारवर करतायत. त्यांना कोणताच अधिकार हा आघाडी सरकारवर आरोप करण्याचा नाही आणि यामध्ये त्यांची दुटप्पी भूमिका दिसते आहे. त्यांनी इथं आरोप करण्याऐवजी राज्याला कशी मदत करता येईल याकरता दिल्लीला गेलं पाहिजे, बसलं पाहिजे. वादळ आलं, नरेंद्र मोदीजी स्वतः म्हणजे वादळ आलं ते केरळकडून जात होतं किनारपट्टीनं. फक्त गुजरातच होतं का? तुम्ही मात्र फक्त गुजरातला जाता, 1000 कोटी रुपये जाहीर करता आणि महाराष्ट्राच्या बाबतीत पाहत सुद्धा नाही. थोडंसं इकडे हेलिकॉप्टर फिरलं असतं तर बिघडलं नसतं, तर ते पाहत नाही. आता आमच्या भारतीय जनता पक्षाच्या इथल्या पुढाऱ्यांनी याच्यावर काय केलं? त्यांनी जरी त्यांचा पक्ष असला तरी नरेंद्र मोदीजींना प्रश्न विचारला पाहिजे की तुम्ही गुजरातला जाता, महाराष्ट्राला का आलं नाही. याच्यामध्ये सगळ्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्राच्या पुढाऱ्यांचा हा महाराष्ट्र द्रोह दिसतो. ते महाराष्ट्राशी बांधिलकी त्यांची जनतेशी नाही हे स्पष्टपणे दिसतं. नाही, याच्यामध्ये मराठा आरक्षण मिळावं या भूमिकेचे तर आम्ही स्पष्टपणे आहोत. त्या करता पूर्णपणे प्रयत्न आम्ही करतो आहोत आणि जे जे आवश्यक असेल त्या पद्धतीनं निर्णय आमचे होत आहेत आणि आम्ही करू. ब्रह्मगिरी पोखरला जातोय, महसूल विभागाच्या आशीर्वादाने हा सगळं पोखरण्याचे काम चाललंय. जवळजवळ 1.5 ते 2 एकर पूर्णपणे ब्रह्मगिरी कापण्यात आला, तरी प्रशासनाला माहिती नव्हतं आणि माध्यमांनी बातम्या केल्यानंतर मग कारवाई करण्यात आली. तर याबाबत आपण सीमांकन करणार आहोत का ब्रह्मगिरी? तेव्हा हे नक्की आपण तुम्ही सांगितलं हे मला आता समजलेली गोष्ट आहे. मी सगळंच अवगत असतं, मंत्र्यांना असं काही नसतं. जे काही चुकीचं घडलं असेल त्याच्यावर कारवाई होईल आणि पुढे होणार नाही याची काळजी घेतली जाईल. ब्रह्मगिरीचं सीमांकन केलं जाईल का? हा विषय सीमांकनाचा प्रश्न आहे. मी लागोलग बोलण्याऐवजी तुम्हाला काय अभिप्राय ते मला व्यवस्थित सांगा. आपण त्याच्यात जर चांगली गोष्ट असेल तर करण्याचा माझा पुढाकार राहील. ओके, थँक्यू. आभारी.